नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज टापू। कोणतीही निवडणूक आली की आश्वासनं दिली जातात। आपापले जाहीरनामे तयार करून मतांचं ध्रुवीकरण करत आपल्या पारड्यात मते पाडून घेण्यासाठी प्रत्येक पक्ष धडपड करत असतो। यातून सत्ताधारी पक्षाचं पारडं जड मानलं जातं आणि त्याचा फायदा देखील ते करून घेण्याच्या प्रयत्नात असतात। त्याचाच भाग म्हणून निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे। 11 मार्च 2024 हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे, असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे। मागच्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती की CAA हा कायदा लवकरच लागू होईल। विरोधकांच्या दृष्टीने हा वादग्रस्त कायदा लागू करू नये असं म्हणणं होतं, परंतु देशाच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत असं सत्ताधारी पक्षांचं म्हणणं होतं। त्यामुळे हा कायदा देशहितासाठी आम्ही लागू करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलं आणि हा कायदा लागू देखील केला। 2019 मध्ये केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं वारंवार स्पष्ट केलं होतं की नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे लागू होईल। नागरिकत्व देण्याचा हा कायदा असल्यामुळे लागू करणारच आहोत। आता इथून समोर प्रश्न उभा राहतो की नेमकं हे करण्याची गरज का पडली। यामध्ये असं बोललं जात आहे की लोकसभा निवडणूक समोर ठेवूनच हा कायदा लागू केला, जेणेकरून अब की बार 400 पारचा जो नारा आहे तो पूर्ण होऊ शकेल। या गोष्टीवर विरोधकांनी देखील निशाणा साधला आहे। निवडणुका समोर ठेवून अशा काही गोष्टी केल्या जातात ज्या की मतदानामध्ये परिवर्तित होतील, परंतु असंही बोललं जात आहे की याचा काही फायदा होणार नाही। जनतेच्या मनातल्या भावना काय आहेत हे ओळखून काही गोष्टी मुद्दामून केल्या जातात आणि तसं वातावरण देखील निर्माण केलं जातं, परंतु हे कितपत योग्य आहे किंवा चुकीचं आहे यावर चर्चा तर होणारच। कायद्यातील नेमक्या ठळक बाबी काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या छळ झालेल्या अल्पसंख्याकांना, ज्या व्यक्तीचा मूळ देश हा पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश असेल, त्यांना CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत CAA कायद्याच्या नियमांच्या अधिसूचनेनंतर भारतीय नागरिकत्व मिळवता येईल। तसंच तात्काळ नोंदणी व्हावी यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 या नावानं पोर्टल देखील सुरू केलं आहे। नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 कायदा देशाच्या संसदेत 11 डिसेंबर 2019 रोजी मंजूर केला होता। 2019 चे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणत सरकारने 1955 च्या नागरिकत्व विधेयकात 5 वेळा दुरुस्ती केली। यामध्ये 1986, 92, 2003, 2005 आणि 2015 या वर्षांमध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे। या कायद्यामध्ये 2019 म्हणजे आजपासून 5 वर्षांपूर्वी हा कायदा संसदेत पास करण्यात आला होता, परंतु या कायद्याची अंमलबजावणी झाली ती अगदी निवडणुकीच्या तोंडावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA लागू झाल्याची घोषणा काल केली आणि यावर पुन्हा चर्चा सुरू झाली। नागरिकत्व कायद्यात मुस्लिमांना स्थान न दिल्यामुळे 2019 मध्ये या कायद्याला जोरदार विरोध झाला होता। मुस्लिम देशातील मुस्लिमांशी धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, त्यामुळे त्यांना या कायद्यात स्थान दिलेलं नाही। नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे संविधानाच्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे अशी टीका देखील विरोधकांनी त्यावेळी केली होती आणि त्यासाठी आंदोलन देखील केलं होतं। तर 31 डिसेंबर 2014 पूर्वी किंवा त्या दिवशी भारतात आलेल्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून गैरमुस्लिम स्थलांतरितांना हा कायदा नागरिकत्व देऊ शकतो। हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातील म्हणजेच अल्पसंख्याकांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय। इथे घटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये आसाममधील कार्गी आंगलॉंग, मेघालयमधील गारो हिल्स, मिझोरममधील चकमा जिल्हा आणि त्रिपुरातील आदिवासी बहुल भागांना यातून वगळण्यात आलं आहे। गेल्या 14 वर्षांपैकी किमान 5 ते 6 वर्ष वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। आतापर्यंत सलग 11 वर्ष वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळत असे। यात आता बदल करण्यात आलाय आणि त्यानुसार ही अट 6 वर्षांपर्यंत खाली येईल असं देखील सांगण्यात आले। विरोधी पक्षांकडून या कायद्याला जोरदार विरोध होत आहे। भारतीय राज्यघटनेत प्रत्येकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14 चे हा कायदा उल्लंघन करत आहे असा 2019 ला देखील आरोप विरोधी पक्षांनी केला होता। त्यानंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यात आंदोलन झालं होतं।
अनेकांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी देखील केली होती. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कोणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधकांनी अनेकदा घेतला होता. एवढंच नाही तर राजधानी दिल्ली क्षेत्रात आणि ईशान्येकडील राज्यांसह देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं देखील झाली होती. त्याचं कारण असं सांगितलं जात होतं की राजकीय हक्क, संस्कृती आणि जमीन अधिकार नष्ट होतील आणि बांगलादेशातून पुढील स्थलांतरास प्रवृत्त केलं जाईल. आंदोलकांचं म्हणणं आहे की नागरिकत्व कायद्यातील नवीन दुरुस्ती ही मुस्लिमांशी भेदभाव करते आणि देशाच्या संविधानात दिलेल्या समानतेच्या अधिकाराचं हा कायदा उल्लंघन देखील करतो. हा कायदा लागू झाल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला आहे. CAA लागू करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केलाय. त्या कायद्याच्या आधारे धर्माधर्मामध्ये लोकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळं त्याला विरोध केला जाईल असं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. तसंच केरळचे मुख्यमंत्री P. विजयन यांनीही आपल्या राज्यात CAAची अंमलबजावणी केली जाणार नाही असं स्पष्ट केलं. तर पश्चिम बंगाल व आसाममध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केलाय. परंतु विरोधकांचं म्हणणं आणि आरोप बिनबुडाचे असल्याचं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत म्हणाले होते की CAAला NRC या कायद्याशी जोडू नका, यामुळे कोणीही भारतीय नागरिकत्व गमावणार नाही. NRCचा पहिला टप्पा म्हणजे NRP दरम्यान भारतात राहणाऱ्या नागरिकांचा डेटा गोळा केला जाईल. त्यानुसार नागरिकांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र देखील विचारले जातील. हा कायदा देशहितासाठी लागू केला जात आहे असं देखील ते म्हणाले. लोकसभेच्या वातावरणात विरोधी आणि सत्ताधारी पक्षांमध्ये यावरून खडाजंगी होणार हे निश्चित आहे. परंतु याचा फायदा सत्ताधारी पक्षाला कितपत होतो हे निकालच ठरवेल. ईशान्येकडील राज्य या कायद्याला विरोध करत आहेत. तसेच पश्चिम बंगालचे सरकार देखील कडाडून विरोध करत आहे. त्यामुळं या राज्यात भाजपला किती फायदा होईल हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. या कायद्याच्या संदर्भात देशभरात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बघूयात भविष्यात काय होतं ते. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा न्यूज टापू.